मुंबईच्या चिराग नगरमध्ये आज भल्या पहाटे दरड कोसळली आहे। मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे या ठिकाणी स्वतः ग्राउंड झिरोवर दाखल झाल्या। रोष आहे नागरिकांचा, स्थानिकांचा। या ठिकाणी 2 ते 3 घरांवरती दरड कोसळल्याची माहिती। ताई, तुम्ही पाहणी केली, काय नेमकं निष्पन्न झालं? या ठिकाणी एलवॉर्डला मेडिकल स्टोर आहे, त्या ठिकाणी असलेली जी चाळ आहे, मी आता स्वतः तिथून तुम्ही पाहताय की या ठिकाणी सगळ्या अग्निशमन दलाच्या पण गाड्या बाहेरच उभ्या आहेत। अतिशय अरुंद अशी गल्ली आहे आणि पुढपर्यंत मी त्या डोंगरापर्यंत चालत गेली होती। डोंगराला लागूनच ते जवळपास 6 घरं होती आणि 3:10 त्या ठिकाणी ती दरड कोसळलेली आहे। 4 लोकांना आपण बाहेर काढलं आहे, त्याच्यातली 2 मृत घोषित केलेली आहेत। दोघांना राजावडीमध्ये ॲडमिट केलेलं आहे। बाकीची अजूनही 6 जणं त्या मलबा त्याच्या आतमध्ये अडकल्याची भीती आहे त्या ठिकाणी। अगदी युद्ध पातळीवरती NDRF असेल, अग्निशमन दल असेल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्या ठिकाणी आम्ही काम करतोय। मी स्वतः लोकेशनवरती जाऊन आले। AMC अविनाश ढाकणे साहेब पण तिकडेच उभे आहेत। त्या ठिकाणी इतकी अरुंद गल्ली असल्यामुळे एक एक दगड तिथून आपल्याला मॅन्युअली आपल्याला काढून तो बाजूला ठेवावा लागतो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। अतिशय वाईट अशी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे। नक्कीच ताई, पण आपण पाहतोय की अरुंद अशा गल्ल्या आहेत, स्थानिकांचा देखील त्या ठिकाणी रोष पाहायला मिळतोय आणि काम जसं हवं तसं त्या गतीनं होत नाहीये। यामागची नेमकी कारणं काय आहेत? नाही, काम गतीने म्हणजे संपूर्ण अग्निशमन दल मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहे, पण तुम्ही स्वतः पण त्या ठिकाणी येऊन गेलात। आता एक फक्त व्यक्ती ये जा करू शकेल इतकीच फक्त त्या ठिकाणी बोळ आहे त्या ठिकाणी। म्हणून आपल्याला एक आपण अग्निशमन दलाचे असेल, NDRFचे जवान असतील, आपण लाईनीत उभं करून संपूर्ण एक माती, दगड, घमेले भरून आपण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय। तर त्यामुळे थोडा वेळ लागतोय त्या संपूर्ण प्रोसेसला, पण आहे, काम चालू आहे त्या ठिकाणी। नक्कीच ताई, आपण पाहतोय की जिथे जिथे डोंगराळ भाग आहे आणि ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून सर्वेक्षण केलं जातं आणि त्या ठिकाणी नागरिकांना सावध केलं जातं, सूचना दिल्या जातात। तशा सूचना या ठिकाणी दिल्या होत्या का आणि त्याचं पालन मग नागरिकांनी केलं नाही असं म्हणावं का? नाही, वारंवार सूचना या दिल्याच जातात। मी घाटकोपर पश्चिमची पूर्व नगरसेविका असल्यामुळे घाटकोपर पश्चिम असेल, एलवॉर्ड असेल, हा माझा कार्यक्षेत्र आहे, त्यामुळे मी इकडची नगरसेविका पण राहिलेली आहे। वारंवार आपल्याला अशा ठिकाणी जेव्हा डेंजर झोनमध्ये घरं दिसतात तर आपण वारंवार त्यांना नोटीस देतो, त्यांना अलर्ट करण्याचा प्रयत्न करतो। काही नागरिक आपलं ऐकतात, ऐकून ते स्थलांतर होतात, तर काही हट्टपणा करून तिथेच राहण्याचा प्रयत्न करतात। अशी पण वस्तुस्थिती आहे काम करत असताना, कारण मला माहिती आहे, कारण या क्षेत्राचीच मी नगरसेविका राहिल्यामुळे इकडच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा तो मला आहे। परंतु ठीक आहे, आता ही वेळ फक्त कसंही करून त्या 6 जणांना वाचवण्यासाठी आहे आणि काम आपण युद्ध पातळीवर करतो। आवाहन करू इच्छिता इथल्या नागरिकांना गौशियाच्या आहेत? बघा, तुम्हाला मी सांगते, गाडीसुद्धा जात नाही आहे। मी पूर्ण जाऊन जे जवळपास 1.5 किलोमीटर मी चालत आतमध्ये गेले। गाडी तर सोडाच, अग्निशमन दलाची गाडी काय किंवा पोलीस किंवा मला असं वाटतं ॲम्ब्युलन्स पण जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे। वारंवार लोक घरं बांधतात, त्याच्यापुढे टाक्या ठेवतात, त्याच्यापुढे पिंप ठेवतात, त्याच्यापुढे बाईक पण ठेवतात। असं करून सगळा रोड जो आहे तो एक्वायर केला जातो। त्या ठिकाणी मी नम्र आवाहन करेल माझ्या मुंबईकरांना की कृपया किमान एक गाडी जाईल अशा पद्धतीची तरी व्यवस्था तुम्ही करा। अशा काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळी किमान आपली गाडी तरी आतपर्यंत वेळीच पोचली पाहिजे, अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे, पोलीस, अग्निशमन दल आणि त्यासोबतच पोलीस बचाव कार्य महानगरपालिकेचे अधिकारी, तुम्ही स्वतः ग्राउंड झिरोवर आहात, किती वेळामध्ये हे सगळं काम जे आहे ते आटपेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल या ठिकाणी? 3:10 हा बल्बा पडलेला आहे। आता वाजले किती? 8 वाजलेत। पूर्ण युद्ध पातळीवर काम चालू आहे, पण परिस्थिती फार कठीण वाटते। तिथून माती उचलणं, ती ने-आण करणं, 1 बाय 1 एकेकाच्या व्यक्तीच्या हातामध्ये दगड, घमेले देऊन ती माती आपण सरकत पुढे नेतोय, कारण खूपच अरुंद गल्ली आहे। त्यामुळे काम करायला फार कठीण जाते त्या ठिकाणी, पण काम चालू आहे। जे मृत आहेत त्यांना काही मदत केली जाणार शासनाकडून? आत्ताच मी AMC ढाकणे यांच्याशी तेच गाडीमध्ये बोलत होती। कलेक्टरच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी मदत मिळेल। CM साहेबांशी पण यावरती मी चर्चा करेन। म्हणजे बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी स्वतः मुंबईच्या महापौर यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि बचाव कार्याला आता युद्ध पातळीवर सुरुवात झाली असं ते म्हणतात। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।